कोल्हापूरमधील छत्रपती राजाराम म्हणजे सीपीआर रुग्णालयातील गंभीर प्रकार समोर आलाय। अपघात विभागात व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांसाठी अत्यावश्यक असणाऱ्या रक्त तपासण्या गेल्या 3 महिन्यांपासून रुग्णालयातच होत नसल्याचं उघड झालंय। या तपासण्यांसाठी रुग्णांना खासगी लॅबकडे पाठवलं जात असल्यानं नातेवाईकांवर आर्थिक भुर्दंड पडतोय। या प्रकरणामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयातील अपघात विभागात गंभीर रुग्णांबाबत धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। व्हेंटिलेटरवर असणाऱ्या रुग्णांना दररोज 2 वेळा आवश्यक असणाऱ्या रक्त तपासण्या गेल्या 3 महिन्यांपासून सीपीआर मध्येच होत नसल्याचं समोर आलंय। या तपासणीसाठी आवश्यक असणारे यंत्र रुग्णालयात उपलब्ध असतानाही ते बंद असल्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना खासगी लॅबकडे पाठवलं जातंय। यामुळे प्रत्येक रुग्णाच्या नातेवाईकांना दररोज सुमारे 1000 रुपयांचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागतोय। मी दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी माझा पेशंट इमर्जन्सीमध्ये CPRमध्ये ॲडमिट केलेला आहे आणि काल 18 डिसेंबर 2025 रोजी मला रक्त तपासणीसाठी बाहेरच्या लॅबोरेटरीमध्ये पाठवण्यात आले होते आणि आजसुद्धा मला इथं मोफत असताना बाहेरच्या लॅबोरेटरीमध्ये रक्त तपासणीसाठी पाठवण्यात आले। तरी 2 दिवसाचे मिळून माझ्याकडून 1000 रुपये बाहेरच्या लॅबोरेटरीमध्ये घेण्यात आलेले आहे। या प्रकारची माहिती मिळताच स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सीपीआर रुग्णालयात जाऊन अपघात विभागातील डॉक्टरांकडे चौकशी केली। यावेळी जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी रुग्णांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत बंद असलेले तपासणी यंत्र तातडीने सुरू करून सर्व तपासण्या सीपीआर मध्येच करण्याची मागणी केली। विशेष म्हणजे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीच अशा कट प्रॅक्टिस बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या। तरीही काही डॉक्टरांकडून रुग्णांना खासगी लॅबकडे पाठवण्याचे प्रकार पुन्हा सुरू असल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणात रुग्णालय प्रशासनानं तातडीने चौकशी करून कारवाई करावी अशी जोरदार मागणी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली आहे।